संघाची मंगेश आणि योगेश ही जोडी मात्र पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला मंगेश अगदी चांगला देखणं स्ट्रोक पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं तर या पहिल्या इनिंगला या सामन्यातील पहिलाच चेंडूवर मात्र सुरुवात होत असताना पाहायला मिळते. श्री गणेश झाला या 2 या धावसंख्येने चांगली रनिंग ती आखली जाते. चांगली रनिंग बिगबिंग 2 या धावसंख्येने खातं उघडलं गेलं. पुन्हा एकदा चांगला फटका. आता मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने जरूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव एकेरी दुहेरी धाव संख्येला मात्र प्राधान्य दिलं जाते. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं सध्याच्या घडीला एकेरी दुहेरी धाव संख्येला ग्रामीण टेनिस क्रिकेट यंग ब्रिगेड मध्ये आपल्याला प्राधान्य दिलं जात नाही. म्हणून कित्येक सामने हे जवळजवळ परास्त होत असतात कमी धावसंख्येचे. ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये चौकार षटकार करण्यात रंग आपलं रक्त हे गरम असल्या कारणाने तरुणांचे, त्यामुळे एकेरी दुहेरी धावसंख्येला कोणतेही प्राधान्य त्यांच्या माध्यमातून दिलं जात नाही. आणि जवळजवळ आपण सोपे सामने त्यांच्या माध्यमातून गमावले जातात. परंतु 40+ म्हटलं की स्वास्थ्य शरीर एक धाव शरीरासाठी जरूर. आणि आपण पाहत असतो की या 40+ क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावसंख्येने सामने जिंकून देता येऊ शकतात. हा 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. हा संदेश मात्र नक्कीच यंग ब्रिगेडला घेण्यासारखा आहे. पुढचा चेंडू अगदी आपण पाहतो चांगला फटका सजवला गेला, परंतु तिथे प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते. नाही 5 झाले आता 2 डॉट. षटक संपले. क्रमांकाचं पहिल्या षटकांमध्ये धावा आल्या त्या आतापर्यंत सांगपाड 11 संघाच्या 5. चांगली पकड इथे मात्र पहिल्या षटकामध्ये टोनी मडवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फक्त 5 धावसंख्येचं षटक हाताळलं गेलं. तर मात्र दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्फत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल घनसोली 40+ संघाकडून नामदेवजी पाटील. स्ट्राईकला पुन्हा एकदा आपल्याला मंगेश पाहायला मिळतो, ज्याने मात्र पहिल्या षटकाचा पहिला चेंडू खेळला होता. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर देखील स्ट्राईक त्याच्याचकडे आहे. स्ट्राईक नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो तो योगेश. चांगली साथ इथे मात्र पाहायला मिळते, परंतु धावा येणं गरजेचं आहे. चेंडू हवेमध्ये चालला आहे, अगदी डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं. एक धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न चित्त्याच्या चपलाईने इथे मात्र दुसऱ्या धावेला प्राधान्य दिलं गेलं. आणि 2 धावांनी धावफलक जरूर पाहिलं तर 7 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. अगदी आपण पाहिलं तर 7 चेंडूंचा खेळ संपला आणि 7 मध्ये 7 धावा. मात्र गतीमध्ये परिवर्तन, लेट कट खेळण्याचा प्रयत्न, मिडऑफला चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव पाहायला मिळते. यानंतरची मॅच खारीगाव 40+ आणि नेरूळ 40+ दोन्ही संघाचे संगणक. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी जॉईंट व्हायचं याची आपण नोंद घ्या. मात्र चांगला फटका, तितक्याच ताकदीचा झेल टिपलाय सुशील याने आणि संपला खेळ. फलंदाज योगेश मात्र इथून बाद होते. पहिला गडी बाद झालाय तो सांगपाड 11 संघाचा. धावसंख्या दाखल का बरं 1 बाद 8.
चांगला चेंडू डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी इथे मात्र साकारत असताना पाहायला मिळतोय. नामदेव पाटील 40 घनसोली संघाकडून तिथपर्यंत त्यांनी हाताळले तर 4 चेंडू 3 धावा 1 विकेट. आता मात्र सोडून दिलाय. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा चेंडू अगदी आपण पाहिलं तर उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. अभ्यंतर धावसंख्येत भरणा. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचली जाते. पुन्हा एकदा हा व्हाईट बॉल. सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. 10 धावा धाफलकावर. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. आतापर्यंत 2 अवघांतर चेंडू फेकले गेलेत षटकामध्ये. आता देखील खोलवरचा चेंडू अगदी खोदून काढायचा होता. आनंद कार्पेट चेंडू चालला लॉंगनला. चांगले क्षेत्ररक्षण फक्त दीपकच्या माध्यमातून चांगली फेकी देखील झाली आणि एकच धाव पाहायला मिळते. 1 बाद 11 सध्या परिस्थिती पाहायला मिळते. अगदी दुसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. चांगली कामगिरी. अजून एकही मोठा फटका आलेला नाहीये. पुन्हा एकदा खोदून काढायचा होता. धावचीची संधी फेकी कुठे झाली हे क्षेत्ररक्षकाला देखील समजलं नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावर 1 बाद 12. चला लगेच सुरुवात करा आणि 2 ओव्हरचा खेळ संपला. 12 धावा धावफलकावर. प्रथमतः फलंदाजी करत असताना सांडपाडा 11 संघ आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला खारेगाव 40+ आणि एका बाजूला 40+ नेहरू. 2 संघाचे संघनायक पुन्हा एकदा कॉल करतोय की आपण रिपोर्ट करा. आता मात्र गोलंदाजीसाठी घनसोली 40+ संघाकडून आला तो गोलंदाज शंतनू. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी गोलंदाजांची पाहायला मिळाली. एकही मोठा फटका आलेला नाहीये. पहिल्या षटकामध्ये 5 आणि दुसऱ्या षटकामध्ये 7 अशा एकूण 12 धावा धाफलकावर. एक सफलता तिथे मात्र पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पुन्हा एकदा होत असताना आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज शंतनू याचा वापर केला जातो. स्ट्राईकला फलंदाज मंगेश आणि नॉन स्ट्राईक एंडला नितीन. चांगला फटका आणि धावा देखील चांगल्या मिळतील. पहिला चौकार आलाय या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज मंगेशच्या बॅट मधून शंतनू यांचा स्वागत समारंभ या 4 या धावसंख्येने पाहायला मिळतोय. 4 ने धावसंख्या वाढली गेल्या. 16 हा आकडा गाठला गेला आतापर्यंत. फटक्यांची आतिषबाजी व्हायला मात्र सुरुवात आता मात्र पाहायला मिळते. 2 षटकापर्यंत थांबले आणि त्यानंतर मात्र आता चांगला समाचार इथे मात्र घेतला जातोय. आता मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. या इनिंगचा हा तिसरा अवांतर चेंडू आहे. कारण आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये एकही व्हाईट बॉल नव्हता. त्यानंतर दुसऱ्यामध्ये 2 फेकले आणि आता हा एक तिसरा अवांतर चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगला खंब्याक गोलंदाजाच्या माध्यमातून शंतनूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ज्या चुका झाल्या मागच्या चेंडूवर त्याला मात्र सुधारलं गेलं आणि हेच क्रिकेटमध्ये सातत्याने करावं लागतं. कारण ज्या वेळेला आपल्या चुका होत असतात त्यावेळेला पुढच्या येणाऱ्या चेंडूवर आपल्याला सुधारवण्याची ही आयुष्यातली संधी असते. आता फुल टॉस, मिस टायमिंग, जजमेंट चांगलं होतं परंतु रामेश्वरच्या माध्यमातून ही चूक होते.
तिसऱ्या धावेस प्रयत्न आणि 3 धावा देखील कंप्लीट झाल्यात. झेल टिपला असता त्या 3 धावा देखील वाचल्या असत्या आणि 20 धावा धावफलकावर जरूर जोडल्या गेल्या. चांगला फटका आला होता, थोडीशी ताकद कमी पडली. मंगेशच्या बॅटमधून सलामीला आल्यानंतर इथे चांगली भूमिका बजावत असताना जरूर पाहायला मिळतोय. सोडून दिला आता मात्र थोडंसं धडपण. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. षटकातील हा दुसरा व्हाईट बॉल आणि इनिंग मधला हा चौथा. एकूण धावसंख्या धावफलकावर 21 धावा, 21, लॉस ऑफ 1 विकेट. चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. डोक्याचा वापर केलाय अगदी गोलंदाज शंतनूच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता. मात्र मोठा फटका केल्याचा होता. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू फरार होत असताना दीपक याने चांगलं जजमेंट, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. चेंडू शिल्लक असतील लास्ट बॉल, 5 बॉल झालेत, शेवटचा चेंडू आहे. 22 धावा धावफलकावर या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार वगळता चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. आता मात्र स्विंग एंड मिस, वेगावर गोलंदाजीने वेगाचं प्रत्युत्तर नव्हतं. डॉट बॉलची सांगता येते. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा धावफलकावर पाहायला मिळतात त्या 22 धावा. चला, आमचे नेरूळचे संघनायक इथे उपस्थित झालेत. त्यांचं सरशी स्वागत आहे. खारीगाव आहे. तर विजय आले गोलंदाजीसाठी. डॉट बॉल. चला, खारीगाव संघाचा संघनायक आपण देखील टॉस साठी या. आपल्या अपोजिटर विरोधक एकच धाव पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय चौथ्या षटकातील आणि धावा धावफलकावर पाहायला मिळतात 23. चेंडू अगदी चाललाय. घोषांकित रिझन मध्ये मिळेल फक्त सिंगल. एकने धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ संपला तर उर्वरित विचार एकत्रितरित्या या इनिंगचा केला तर 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 धावा झाल्या. कमीत कमी आता या 9 मध्ये 20 ते 25 धावा अगदी गरजेच्या असतील सानपाडे 11 संघासाठी. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन पहिल्यांदा 40+ संघ नेरूळ आणि 40+ खारीगाव या 2 संघादरम्यान मॅच पाहायला मिळेल. या स्पर्धेतील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. चौथा चेंडू आपल्या षटकातील फेकत असताना विजयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी.
हरिराम यांनी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी मेढो पडून मिळवणकडे धावत गेले आणि चेंडूची चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा दाखल कव्हर. धावांसाठी झुंज मात्र चालू आहे. चेंडू हवेमध्ये झेल टिपला जाईल का, परंतु इथे जजमेंट थोडस चुकलं आणि पाहता पाहता तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट आणि चौथी धाव घेत असताना फलंदाज मंगेश बाद झाला. दुसऱ्या विकेटचा पतन, दुसरा धक्का लागला इथून सानपाडा 11 संघाला. श्रीधरजी मडवी समाजसेवक आणि त्यांच्या सौभाग्यवती सन्माननीय माजी नगरसेविका तनुजाजी मडवी मॅडम यांचं सहर्ष स्वागत आहे. 40+ जुईनगर आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या सोहळा प्रसंगी त्यांचं महत्वाचं क्षण भेट इथे मात्र दिलं गेलंय. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. फलंदाजीसाठी नवा फलंदाज मैदानामध्ये आला जगदीश. सानपाडा 11 संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय, परंतु इथून अडचणीतून वाट शोधावी लागेल. वाट शोधत असताना हा चेंडू आला व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या पाहायला मिळते आणि धावसंख्येत बरणा संघाची धावसंख्या 29. 29 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू आहे. चला खारीगाव संघाचा संघ नायक आपण टॉस साठी हा 4थं षटक चालू आहे. यानंतर एक षटक शिल्लक आहे. त्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. त्या कारणामुळे आपण लगेच उपस्थिती दाखवायची आहे. परंतु ते काय फटका आलाय, अगदी डोळ्याचे पारणे फेडणारा हा येतोय गगनभेदी हवेसोबत वार्तालाप करणारा षटकार. शेवट गोड केलंय या 4थ्या षटकाच्या जगदीशच्या माध्यमातून आणि या षटकाराने धावसंख्या आता मात्र पोहोचवली जाते. ते सानपाडा 11 संघ 2-35. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. शेवटचं षटक आहे. अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये उपांत्य फेरीचे 2 सामने आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ब गटातला उपांत्य फेरीचा एक सामना आपल्याला देखील खेळवायचा आहे. त्यानंतर फायनलचा सामना. या अतिरिक्त जरूर अजून आपल्याला हा सामना वगळता 7 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे आपण थोडस सहकार्य करावी नम्रतेची विनंती. गोलंदाजीसाठी सुशील घनसोली 40+ संघाकडून गोलंदाजीसाठी जरूर सज्ज होतील. अप्रतिम अशी स्पर्धा मानाची सन्मानाची 40+ क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई अंतर्गत साकारली जाणारी या हंगामातली ही स्पर्धा क्रमांक 7 जुनगर 40+ यांच्या माध्यमातून साकारली जाणारी. परंतु 4थ्या षटकाची जशी सुरुवात झाली षटकाराने, 5व्या षटकाला सुरुवात त्याच षटकाराने पाहायला मिळते. मागच्या षटकामध्ये ठोकला होता जगदीशने, आता ठोकलाय नितीनने आणि जिथे कुठे धावांना रोख लगाम लावलं होतं आता धावांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. 41 धावा. वाटलं नव्हतं इतकी धावसंख्या उभारली जाईल, परंतु आम्ही थांबून वाट पाहून वाट लावतो हे मात्र सिद्ध केले होते सानपाडा 11 संघाने. स्लॉगोरचा हनमरचे षटक आणि दमदार सुरुवात पाहायला मिळते. मनगडाचा अगदी पूर्णपणे वापर केला जातोय. आता मात्र स्विंग मिस चेंडू चालला घोषांकित रिझल्ट मध्ये. चला खारीगाव संघ वारंवार आपल्याला सूचना केल्या जातात. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा धापलकर 42 42 धावा. आता कुठेतरी सुस्थितीमध्ये पोहोचलाय.
हा देखील मोठा उत्तुंग असा फटका पाहायला मिळतोय. अगदी या शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये नितीन आतापर्यंत वाट बघत होता खराब चेंडूची गोलंदाजी कधी पाहायला मिळेल आणि जशी ती गोलंदाजी पाहायला मिळाली त्यावर मात्र प्रहार केले जातात. आतापर्यंत 3 चेंडूंची पैकी सुशीलच्या माध्यमातून झाले आणि 13 धावा खर्च केल्यात. 48 धावा 30 ते 35 धावांवर देखील पोहोचला जाऊ शकत नव्हता, परंतु चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर 6 धावा. अजून एक लांब 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 आणि लांबच लांब. आता मला फक्त मारामारीच येते हे मात्र नितीन सांगून देतोय. खऱ्या अर्थाने 11 चेंडूंमध्ये तब्बल वैयक्तिकरित्या 24 आणि सांघिक अर्धशतक कंप्लीट झालाय. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे सातमाडा 11 संघासाठी. 54 धावा धावफलकावर. अगदी डोक्यावर हात मारण्याची वेळ जणू घनसोली संघापुढे आली की काय. चेंडू शिल्लक आहेत अजून 2. या षटकामध्ये 3 लांब षटकार ठोकलेत, 1 सिंगल मध्ये आली. आता कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करावी असं प्रश्नचिन्ह सुशीलच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. नक्कीच तडपत्या उन्हामध्ये तडपते बॅटिंग जरूर पाहायला मिळते. फलंदाज नितीन संघाचा तारणहार. अजून एक टोकलाय परंतु चेंडू हवेमध्ये सेफ लँड झाला. लँडिंग सुरक्षित पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. अब तक 56 धावा धावफलकावर. अजूनही शेवटचा चेंडू आहे. टार्गेट सेट करणारा किती धावा येतील हे देखील पाहावं लागेल. अजून एक टोकलाय, मिस टायमिंग परंतु चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून परार होत असताना. हा षटकार नितीनची फलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 62 धावा धावफलकावर टॉस केला जातोय. सन्माननीय माजी नगरसेविका तनुजाजी मडवी मॅडम तसेच श्रीदेवजी मडवी साहेब यांच्या माध्यमातून हा टॉस केला जातोय. तर छापा आलाय. हेडीचे कॉल आणि टॉस नेहरू 40+ संघाने जिंकलाय. मान्यवरांचा सन्मान देखील केला जाईल आणि दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल तसा पुन्हा एकदा आवाजामध्ये परिवर्तन आपल्याच शिरवणे विभागाचे दीपेश दादांचा आवाज पुन्हा एकदा आपल्या या मायक्रोफोनवर ऐकायला मिळेल. सन्माननीय कार्यसम्राट माजी नगरसेविका सौ तनुजा ताई मडवी इथे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान केला जाते. त्याचबरोबर सूर्यकांतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान केले जाते. आपण वेळात वेळ काढून या 40+ मॅचेसला आलात आणि खऱ्या अर्थानं आपण देखील आम्ही खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर सन्माननीय श्रीधरजी मडवी साहेब इथे उपस्थित आहेत. श्रीधरजी मडवी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. सूर्यकांतजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते इथे श्रीधरजी मडवी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. त्यांनी देखील हा सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर आमचे सन्माननीय अर्जुनदादा पाटील ते उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. त्यांनी देखील हा सन्मान स्वीकारायचा आहे. सर्व मान्यवरांचे खूप खूप सहर्ष स्वागत.
चला पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होत असताना धावसंख्यांचा विचार केला तर तब्बल 62 धावा ठोकून 63 धावांचा चेस आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने शेवटचा षटक हा तारणहार ठरतोय टीम सानपाडे संघाला. कारण सानपाडे संघाचा शेवट गोड झाली कारण की शेवटच्या षटकामध्ये तब्बल 27 धावा कुठून काढल्या आणि 27 धावांच्या मोबदल्यामध्ये मात्र घनसोली संघाला एक मोठा टार्गेट मोठा आव्हान मात्र ठेवण्यामध्ये यशस्वी ठरले आणि धावसंख्येचा विचार केला तर जवळपास तब्बल 63 धावा कुठून काढायच्या आहेत आणि 63 रन्स या मैदानावरती जवळपास 12.5च्या सरासरीने या धावसंख्या काढाव्या लागतील 12.5च्या आणि चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायचे. हरिराम आणि सुशील. हरिराम आणि सुशील ही जोडी घनसोलीची विस्फोटक जोडी म्हणून ज्यांना ओळखला जातो. सातत्याने 40+ क्रिकेटसाठी चांगला कार्य त्यांच्या माध्यमातून आपण क्रिकेटच्या माध्यमातून पाहत असतो. सातत्याने मोठे फटके मारण्यामध्ये यशस्वी असलेली ही जोडी. त्याचबरोबर सानपाडा 11 संघ हा देखील तेवढा ताकदीचा संघ. दोन्ही संघ बलाढ्य संघ आणि दोन्ही संघांमध्ये चाललेला हा जबरदस्त सामना आणि या सामन्याला रंगत मात्र जरूर येईल आणि जसं सामन्याच्या शेवटकडे जाऊ तेव्हा नक्कीच सामना हा अटीतटीचा आपण पाहणार आहोत आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला आपण या पूर्णपणे टुर्नामेंटचं जर स्वास्थ्य शरीर आणि आयुष्य महान असं एक थीम घेऊन 40+ मास्टर्स क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई 40+ जयनगरची टुर्नामेंट आणि जयनगरच्या टुर्नामेंटमध्ये सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर एसटी लाईव्हच्या माध्यमातून जे कोणी घर बसल्या प्रेक्षक आपले लाईव्हच्या माध्यमातून मॅचेस पाहतात युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करतो. लगेचच जातो आपण मैदानाकडे आणि मैदानामध्ये चालत असलेला घनसोली विरुद्ध सानपाडा हा एक धमाकेदार सामना. गावदेवी सानपाडा वर्सेस घनसोली 40+. दोन्ही संघ मातब्बर संघ तुल्यवान संघ बलाढ्य संघ दोन्ही संघांमध्ये चाललेला हा जबरदस्त सामना. सन्माननीय बालारामजी गावंडे इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. त्यांनी देखील हा सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय श्री बालारामजी गावंड साहेब. अतिथी देवो आणि मान्यवरांची लहरचेर पाहतो आपण. सन्माननीय माझी नगरसेविका तनुजाताई मडवी आपण उपस्थित आहेत मंचावरती त्यांना देखील पाहतोय. त्याचबरोबर श्रीधरजी मडवी साहेब हरिराम दादा त्याचबरोबर गावंड साहेब सर्वजण इथे उपस्थित आहे. सर्वांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. वळतो मॅच कडे आणि थेट जातो मैदानाकडे आणि मैदानाचा जर विचार केला तर आता मात्र 30 चेंडू आणि 63 धावा 30 चेंडू काय घडते काय बिघडते पाहतोय आपण या 40+चा घमासांमध्ये आपण मात्र पहिला षटक हाताळण्यासाठी पाहतोय आपण सानपाडा संघाकडनं दिलीप स्ट्रायकर हरिराम गोलंदाजी मार्क होते दिलीप एक जबरदस्त चुरस दोन्ही मात्र फलंदाजीचा विचार केला तर मोठे हार्ड हिटिंग मारण्यामध्ये हा देखील तरबेज असलेला फलंदाज आणि तेवढा ताकदीचा गोलंदाज. पहिला चेंडू मात्र सन्मान दिला जातो आणि सन्मान देत असताना मात्र स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये बॉल देखील कलेक्ट केला जातो. बॉलर नेम दिलीप आणि दिलीपची चांगली सुरुवात चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव चेंडू संत गतीची सुरुवात सानपाडे संघाने केली होती. ती सुरुवात कुठेतरी घनसोली संघ करतोय की अशा स्थितीमध्ये पहिल्या चेंडूवरती मात्र इथं दुसरा चेंडू ग्रासपेटच्या साह्याने खेळून काढला परंतु फंबलिंग झाला परंतु कुठलाही भूर्दंड भेटला जाणार नाही. इथं मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरतो गोलंदाज दिलीप. चांगली गोलंदाजी टप्प्यावरती बॉल टाकला जातो. त्यानंतर फलंदाजाला देखील तेवढा ताकदीचा शॉट खेळायचा होता परंतु तो खेळता आला नाही आणि सरळ क्षेत्र रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि कुठेही समाधान दाखवली जाणार नाही. येतो मोठा फटका पहिला शॉट उडवतो मैदानाच्या बाहेर येतो षटकार 6 धावांसाठी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेताना फलंदाज हरिराम एकदम जबरदस्त इन्फॉर्म असलेला फलंदाज दाखवतो आपल्या मनगटाची ताकद आणि त्या मनगटाच्या ताकदीच्या जोरावरती मात्र मोठा फटका खेळण्यामध्ये यशस्वी ठरतो. एक जबरदस्त शॉट
लॉंग लेगच्या दिशेने मारलेला हा एक जबरदस्त हिट. आता मात्र 2 चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथा चेंडू प्रगतीपथावरती सामना करेल हरिराम. पुन्हा एकदा लोअर फुलटस पद्धतीचा, पण इथं काय करतोय, व्हाट अ कॅच, ब्रिलियंट कॅच, या जबरदस्त झेल. 40+ संघाचे खेळाडू, 40+ गावदेवी सांडपाडा संघाचे खेळाडू आणि खऱ्या अर्थाने दत्तात्रय यांनी घेतलेला झेल. धन्यवाद आपल्या जुनगरच्या माजी नगरसेविका तनुजाताई मडवी, त्याचबरोबर समाजसेवक श्रीधरजी मडवी, आपण वेळात वेळ काढून आले आणि या मॅचेसला हजेरी लावली. आपलं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत 40+ जुनगर संघाकडनं. इथं मात्र कहाणी में ट्विस्ट, पहिला चेंडू डॉट बॉल, दुसरा चेंडू डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि चौथ्या चेंडूवरती काय घडते तर विकेट. नवीन फलंदाज इन ऍक्शन नंबर 3 बंटी येतो फलंदाजी मार्क वरती. तसंच शिरवणे गावचे आमचे इंद्रपालजी भोईर इथे उपस्थित आहेत, त्यांनी देखील मंचावरती यायचंय. नवीन फलंदाज बंटी येतो स्ट्रायकर एंडला. 63 धावांचं मापक आव्हान असताना मात्र या ठिकाणी आपण पाहतोय काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. काय कॅच घेतली, दत्तात्रय नावाचा क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित होता आणि काही झेल घेतले, आपलातून झेल. 40+ खेळाडू आणि ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स दाखवतात, जबरदस्त कडाडाचा ऊन एकदम सूर्य डोक्यावरती असताना आता मात्र मोठा फटका पसतो. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येईल, पोहोचेल तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एका धाव्याने मात्र धावसंख्या सरसबेल धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. मला वाटतं घनसोली संघ आपण देखील तेवढ्या ताकदीची गोलंदाजी करत होता आणि सांडपाडा संघाला पहिल्या षटकामध्ये आपण देखील रोखून ठेवण्याचं काम केलं होतं, परंतु पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि आता मात्र सांडपाडा संघ 7 धावा खर्च करतोय. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आता मात्र स्ट्राईक चेंज होईल, स्ट्रायकर वरती येईल सुशील. आता मध्ये चांगला कलाडला सुशील, येतो मोठा फटका, 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार. या चौकाराच्या सहाय्याने षटक क्रमांक 1 समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 वरती 1 म्हणजे 11 लॉस ऑफ 1 विकेट. इथून पुढे मात्र दोन्ही संघ बॅलन्स करताना दिसतोय, कारण की धावसंख्येची सरासरी गाठायची त्याच्या जवळपास घनसोली संघ देखील पोहोचताना आपण बघतोय. 11 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेलेत आणि आता मात्र समीकरण मात्र येऊन ठेपले 24 चेंडू आणि 52 धावा, म्हणजे 13च्या सरासरीने या धावा गाठाव्या लागतील. या स्कोअर बोर्ड उभा राहावं लागेल. घनसोली संघाला मात्र शिरकाव करायचा असेल मॅच मध्ये, या षटकामध्ये मोठे फटके येणे गरजेचे आहे. बघायला गेलं तर 5 षटकांचा हा सामना आहे, म्हणजे कदाचित अजूनही घनसोली संघाने थोडासा वेळ घेतला तरी सामनाच्या जवळपास जाऊ शकतो, पण विकेट्स इम्पॉर्टंट असतील. जर विकेट्स काढण्यामध्ये यशस्वी ठरला सांडपाडा संघ तर कुठेतरी बॅकफूट वरती ढकलला जाईल घनसोली संघ. पाहूया हा खेळ क्रिकेटचा, हा खेळ निराला, हा खेळ मात्र पाहतोय आपण श्रीनगरच्या मैदानामध्ये अप्रतिम असं चाललेला बॅटल. गावदेवी सांडपाडा विरुद्ध घनसोली 40+, दोन्ही संघ मातबगर संघ. पाहतो आपण एक षटक संपलाय, एक षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा 1 विकेट गारद. नवीन गोलंदाजी मार्क वरती मिलिंद. आता मात्र पहिला चेंडू मात्र इथं पंचांचा इशारा येतोय, नकारात्मक चेंडू, वाईट चेंडू आणि वाईट चेंडू नंतर मात्र 1 धाव स्कोअर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल. एका धावेने धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. इथून पुढे खरा खेळ चालू झाला आणि हा खेळ खूप इंटरेस्टिंग असेल. येणारे 4 षटक खूप महत्वाचे असतील आणि येणारे फटके, येणारे विकेट्स, प्रत्येक मोठा फटका मॅच मध्ये ट्विस्ट वाढवत जाणार. इथे मात्र कव्हर्सच्या दिशेने हा खेळून काढलेला फटका, परंतु इथं 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धाव्याने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. आता मात्र चांगली गोलंदाजी, मात्र पहिला बॉल कुठेतरी वाईट टाकला होता, त्यानंतर मात्र कमबॅक करायचं होतं. दुसरा चेंडू मात्र तोच पहिला चेंडू हाताळला आणि तो हाताळत असताना 1 धाव खर्च केली गेली गोलंदाज मिलिंदच्या माध्यमातून. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याचा खरपोस समाचार घेताना बॅटर सुशील, येतोय मोठा फटका, काय उडवलाय, काय खेचून काढलाय, फेकून दिला सरळ मैदानाच्या बाहेर, येतोय क्रॅकिंग षटकार.
या षटकाराच्या सहाय्याने मात्र घनसोली संघ मात्र अग्रेसर होताना पुढे सरसवताना चांगला परफॉर्मन्स दाखवताना त्या षटकाराची गरज होती. जो रन रेट कुठेतरी बॅलन्स दिसत होता तो रन रेट पुढे घेऊन जाताना घनसोली संघ इथून पुढे सातत्याने अशा पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. सामना लवकरात लवकर जिंकायचा असेल तर. परंतु डॉट चेंडू विकेट सांडपाडा संघाकडे सामना जाताना दिसेल. दोन्ही संघ बॅलन्स करताना पाहूया पुन्हा एकदा रंगतदार मॅच. आता मात्र पुन्हा एकदा उचललाय उडवलाय फेकून दिलाय येतोय मोठा फटका विकेटच्या दिशेने. हाय अँड हँडसम षटकार. सुशील मात्र पेटलाय भडकलाय आणि मात्र सांडपाड्या संघाला हदरवून सोडण्याचं काम सध्या सुशीलच्या माध्यमातून केलं जातं. का बॅटिंग करतो लाजवाब बॅटिंग अफलातून बॅटिंग. 3 चेंडू आणि 16 धावांवरती खेळताना पाहतोय आपण. म्हणजे सुशील घनसोली संघाचा हा तारणार घनसोली संघाचा हा जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बरसताना पाहतोय आपण. काय बॅटिंग करतोय लाजवाब फटकेबाजी लाजवाब बॅटिंग. 21 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. इथून पुढे पूर्णपणे समीकरण बदलताना पाहतोय आपण. एक जबरदस्त इनिंग साकारताना पाहतोय आपण सुशीलला. आता मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मात्र एक धाव सरळ जाते डी झोन मध्ये आणि डी झोन मध्ये जात असताना एक धाव मात्र जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल. आता मात्र चांगली फटकेबाजी बेखोब फलंदाजी काय असतं ते दाखवते घनसोली संघ. दुसऱ्या षटकामध्ये मात्र अटॅकिंग मोड आणि अटॅकिंग मोड होत असताना मात्र धावसंख्या जर विचार केला तर तब्बल आतापर्यंत 1 षटक आणि 4 चेंडू टाकून झालेला असताना 26 धावा तब्बल धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 26 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र पुन्हा एकदा शॉट खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला पण तिथं क्षेत्ररक्षक गफलत करतोय मिस्टेक करतोय आणि मिसफिल्डचा भूदंड म्हणजे अर्थातच 1+1 म्हणजे 2 धावा. जिथं एक धाव खर्च केली जात होती तिथं मात्र घनसोली संघ रनिंग बिटवीन द विकेट चांगला दाखवतो आणि 2 धाव मात्र धावून काढला जातात. त्या 2 धावांनी मात्र चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये पाहतो आपण घनसोली संघाला. आता मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथं रडतोय काय तो वाईट चेंडू नकारात्मक चेंडू आणि वाईट चेंडू नंतर मात्र एक धाव मात्र जरूर स्कोअर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल. सिरीजचा पंचांचा डिसिजन हा फायनल डिसिजन असेल तर कृपया खेळाडूंनी वाद करू नका. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू परंतु त्याच्यावरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु सरळ डी झोन मध्ये फेकला जातो. एका धावाने मात्र षटक क्रमांक 2 समाप्त होत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 30 धावा फलकावरती लागल्या जातात. इथून पुढे समीकरण बदलतंय समीकरण चेंज होतंय. येणारे चेंडू असतील 18 आणि धावसंख्येची गरज असेल 33 रन्स चेस करायचे असेल याच्या पुढे म्हणजे 11च्या सरासरीनं हे रन गाठावे लागेल. जिथे 12.5चा रन रेट हवा होता तो रन रेट पूर्णपणे बदलतोय आणि आता मात्र समीकरण बदलतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा तब्बल आणि 1 विकेट. चांगली फलंदाजी मात्र पाहतोय आपण. सुशील खेळतो 6 चेंडू 20 धावांवरती एका अफलातून फलंदाजी साकारताना आणि जी खऱ्या अर्थाने घनसोली संघाला ज्या बॅटिंगची गरज होती जो खेळ खराने गरजेचा होता तो खेळ मात्र सुशील करताना पाहतोय आपण. आता मात्र स्ट्रायकर एंडला आपण पाहू बंटीला. नवीन गोलंदाज जगदीश येतो मैदानामध्ये गोलंदाजी मार्क.
जगदीश येतो गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र चांगला चेंडू, इथे मात्र चांगला फटका खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु एकच धाव मात्र जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. आणि बंटीचं काम देखील बरोबर चालू आहे, कारण की जो फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करतो सुशील, त्याला स्ट्राईक देणे इम्पॉर्टंट आहे. आणि ती स्ट्राईक रोटेट करताना आपण पाहतोय एक चांगला सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय घनसोली संघाकडनं. आता मात्र उडवलाय, येतोय बॅड लक म्हणता येईल, कारण की हवेने मात्र बॉलची दिशा चेंज केली. फटका कुठेतरी बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना दिसत होता, तो सरळ डी झोन मध्ये जाताना पाहतो आपण. पण खऱ्या अर्थानं सुशील पेटलाय, चांगली फलंदाजी करतोय, एक धाव जरूर, कारण शेवटी हवेचा रोग ज्या पद्धतीने असेल बॉल देखील त्या साईडला वळण घेत असतो. चांगला फटका होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु घोषांकन क्षेत्रामध्ये तो जातो चेंडू, एकच धाव भेटेल त्या चेंडूवरती. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये खेळून काढला, येतोय हा जबरदस्त क्रॅकिंग शॉट, चौकार. या चौकाराच्या साहाय्याने मात्र धावसंख्या मात्र वाऱ्याच्या वेगाने वाहते आणि 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 36 रन, लॉस ऑफ 1 विकेट. सुशील मात्र बरसतोय का बॅटिंग करतोय, 8 चेंडू आणि 25 धावांवरती खेळतो हा खेळाडू. इथून पुढे मात्र त्याला तशीच फटकेबाजी करावी लागेल. आता मात्र उडवलाय, येतोय मोठा फटका, हाय हँडसम बिग हिट, षटकार. या षटकारानंतर मात्र स्कोर बोर्ड पूर्णपणे चेंज होतोय, डिस्ट्रॉय करतोय स्कोर बोर्डला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 42, 42 रन्स. जो सामना होता, कुठे ज्या धावांची गरज होती, खूप साऱ्या मोठ्या धावा उभा राहायच्या होत्या, परंतु सुशील आला आणि सुशील पूर्णपणे 4, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 42 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र 21 धावांची आवश्यकता असेल. 14 चेंडू 21 धावा, 21 धावा 14 चेंडू. अजूनही सामना आहे, अजूनही गोलंदाजी चांगली केली, मात्र इथं मात्र घडतंय काय, ओ हो, मला वाटलं हा बॉल देखील तारामंडल मध्ये पाठवतो की काय, फुल टॉस पद्धतीचा, लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, परंतु पूर्णपणे प्लेन मिस झाला आणि मात्र एक धाव घोषांकन क्षेत्रामध्ये जाऊन मात्र जरूर स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. पण हा चेंडू मात्र सुशीलला ज्या पद्धतीने बॉल दिसतो, सध्या फुटबॉल सारखा त्याला बॉल दिसतो, परंतु हा चेंडू त्याच्याकडनं मिस झाला. कुठेतरी स्वतः देखील स्वतःसोबत बोलत असेल की हा चेंडू कसा काय मिस झाला, कारण की या चेंडूवरती मोठा फटका जरूर पाहायला भेटला असता, परंतु शेवटी क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कुठल्याही शनीला कुठल्याही 13 चेंडू 20 धावा. आता मात्र उडवलाय, ओ काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सांगताना संघाला सुवर्ण संधी आली होती, त्या संधीचं सोनं करता आलं असतं, परंतु क्षेत्ररक्षकाची मिस्टेक, आणि ती मिस्टेक करत असताना आज झेल किती मागणं ठरेल, येणारा काल ठरवेल, येणारा काल काय तर पुढची ओव्हरच ठरवेल. आणि हा विकेट होता, तो विकेट हातातून घालवला आणि षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे जर गणितचा विचार केला, समीकरणाचा विचार केला तर 12 चेंडू आणि 19 धावा. मात्र सुशील मात्र साबूत क्रीज मध्ये, सुशील जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत घनसोली संघ फ्लाइट मोड मध्ये. जबरदस्त बॅटिंग, अफलातून फलंदाजी. नवीन गोलंदाज नितीनला मात्र सुशीलवरती वचक ठेवावं लागेल, थोडस स्कोरबोर्ड दाबावं लागेल, निर्धाव चेंडू टाकावे लागतील, सुशीलची विकेट काढावी लागेल, पण असं होताना काही दिसत नाहीये. आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं, हा जर सर्कलचा मैदान असतं तर कदाचित मॅच वेळेला संपले असते, कारण की बरेचसे मोठे पटके हे डिक्लेअर झोन मध्ये उडवताना आपण पाहतो. सुशीलला चेंडू पुरवायचा. यस, सन्माननीय वाशीगावचे आमचे नगरसेवक निशांत दादा भगत इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष मनापासून स्वागत करतो. युवकांचा बुलंद आवाज, युवा नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं ज्या नेतृत्वाची भुरण नेहमीच युवा नेतृत्वाला असतं आणि युवा ज्यांच्या पाठीशी नेहमी सातत्याने उभे असतात, असे आमचे निशांतजी भगत दादा इथे उपस्थित झालेले. दादा आपलं सहर्ष स्वागत. चल जातो आपण मॅचच्या दिशेने आणि
सानपाडा, गावदेवी सानपाडा व घनसोली 40+ दोन्ही 40+ चांगले अतिथी देव भाऊ पाहुण्यांनी बसायचं सर्वांनी, असं नसतं व्हायचं. आता मात्र आपण जातो मॅच कडे. आता मात्र पहिला चेंडू येतो, मोठा फटका, बिग 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 हिट, उडवला जातो शॉट आणि येतोय हाय अँड हँडसम क्रॅकिंग षटकार. या षटकाराच्या सहाय्याने मात्र संपूर्ण मॅच खोलून काढतो या ठिकाणी सुशील. जबरदस्त फलंदाजी, अफलातून बॅटिंग. आता मात्र जर विचार केला सुशीलचा तर 13 चेंडू आणि 39 धावांवरती तब्बल बॅटिंग करतो. काय लाजवाब बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग घनसोली संघासाठी आपण पाहतोय सुशीलची. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु सरळ डी झोन मध्ये जातो, अर्थातच घोषांकन क्षेत्रामध्ये जातो. एकच धाव मात्र जरूर स्कोअर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल. इथून पुढे मात्र समीकरण बदलते. धावसंख्या जाऊन पोहोचते 52च्या घरामध्ये आणि येणारे चेंडू असतील 9 आणि 9 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता असेल. पाहूया काय घडते काय बिघडते या 40+ जुईनगरच्या टुर्नामेंट मध्ये. अफलातून फलंदाजी मात्र सुशील साकारताना पाहतोय. वैयक्तिक 40 धावांवरती खेळतोय. संघाच्या 52 धावा तब्बल आतापर्यंत झालेल्या आहेत. का बॅटिंग करतो हा 40+ चा खेळाडू. आता मात्र उडवलाय, येतोय बिग 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 आसमानी टोला और ये षटकार क्या बोला, एक नंबर शॉट, जबरदस्त शॉट, बेधडक बॅटिंग, बेफान बॅटिंग. वैयक्तिक 46 धावांवरती पोहोचतोय सुशील. जबरदस्त बॅटिंग. इथून पुढे जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता, 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आणि सुशीलला 50 साठी 4 धावांची आवश्यकता. पाहूया काय घडतं या चेंडूवरती. 46 धावांवरती खेळतोय. 1 हँडेड एकट्याने मॅच पूर्णपणे खेचून आणले आणि एक जबरदस्त बहारदार फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण. त्याचबरोबर मंचावरती आपण पाहतोय सन्माननीय नवनिर्वाचित नगरसेवक निशांतदा भगत यांची उपस्थिती पाहिजे. आता मात्र काय घडतंय, इथं मात्र झेलची संधी आणि सुशीलला जो 50 करण्याचा चान्स आला होता, गोल्डन मोका आला होता, मात्र तो कुठेतरी निसटतो. पण मित्रा वेल प्लेड, 50 येतील जातील, पण आजची जी बॅटिंग आपण केलं, धमाका केलं पूर्ण घनसोली संघासाठी. बेधडक फलंदाजी, अफलातून फलंदाजी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुशीलसाठी. वैयक्तिक 46 धावा आणि तब्बल फक्त आणि फक्त 16 चेंडू. 40+ चा खेळाडू, 40+ चा खेळाडू हा जर 16 चेंडू मध्ये 46 धावा, जबरदस्त. खरोखर जेवढी तारीफ करावी तेवढी कमी असणार. आणि हा खेळाडू खऱ्या अर्थानं घनसोली संघासाठी लाभलेला हा हिरा आहे, कारण की अशी बॅटिंग 40+ संघाकडनं होते आजही, ही मोठी गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं 40+ स्लोगन आहे, स्वास्थ्य शरीर आयुष्य महान. आणि मास्टर्स क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई तर्फे आपण पाहतोय 40+ टुर्नामेंट, अर्थातच 40+ जुईनगर टुर्नामेंट. आणि ती पाहत असताना मात्र आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो संतोष येतोय बॅटिंगसाठी. आता मात्र समीकरण बदलते. येणारे चेंडू असतील 7 आणि जिंकण्यासाठी जरूरत असेल 5 धावांची आवश्यकता असेल. यासाठी पाहतोय आपण हा एक जबरदस्त रंगतदार सामना. आणि मंचावरती मात्र पाहुण्यांचं आगमन, पाहुण्यांची रेलचेल आणि खऱ्या अर्थानं आमचे नवनिर्वाचित नगरसेवक निशांतदा भगत यांची उपस्थिती. आता मात्र चांगला चेंडू टोळावून काढला. इथं मात्र जरूर स्कोअर बोर्ड मध्ये 1 धाव ऍड केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जातो, परंतु एका धावेवरती समाधान मानावे लागेल. आणि एका धावेने मात्र धाव संख्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा आणि 2 विकेट. अर्थातच 6 चेंडू आणि 4 धावा, 6 चेंडू 4 धावा. पण अशा मॅचेस देखील रंगतदार होताना आपण बरेच वेळा पाहतोय, पण तो यंग क्रिकेटमध्ये शक्यतो पाहतो. हा सेन्सिबल क्रिकेट आहे, हा 40+ क्रिकेट आहे. यांना एक धाव सिंगल काढता येते, पण जे आमचे नवीन युवाची टीम आलेले आहेत नवीन सर्व, त्यांना जर यात जर 4 धावांचं आव्हान असतं तर कदाचित 2 डॉट आल्यानंतर बॅट हलवायची पण वांधी करतात. अशा पद्धतीचा क्रिकेट सातत्याने पण तो देखील पाहिला जातो. मला वाटतं मागच्या या आता ज्या मॅचेस झाले त्यामध्ये देखील अशा बऱ्याच मॅचेस रंगल्या होत्या. 6 चेंडू आणि 4 धावा, अजूनही मॅच बाकी आहे. इथं मात्र काय करतोय, बापरे, हा जुलतान किती महाग ठरेल. जवळपास मॅच संपवण्याच्या दिशेने
3 धावा धावून काढल्या. आता मात्र 5 चेंडू आणि 1 धाव. समीकरण पूर्णपणे बदलते आणि इक्वल होते. 62 धावांपर्यंत पोहोचतो घनसोली संघ आणि आता मात्र 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. यस, घनसोली संघाचा परफॉर्मन्स बघितला आपण तर चांगला परफॉर्मन्स. आता मात्र डी झोन मध्ये गोष्टांगण क्षेत्रामध्ये जातो चेंडू आणि घनसोली संघाचा इथे विजयी होतो. विजयी संघाचे हार्दिक